नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतात एक WD आहे आणि आणखी एक WD उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे. या वर्षीचं उच्चतम तापमान आपल्याला बघायला मिळालं. सध्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाची अनुकूल स्थिती काल दुपारनंतर निर्माण झाली होती. त्यामुळे या परिस्थितीत आजही वातावरण कसं राहील ते आपण बघणार आहोत. सध्या आपण बघतो केरळच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये पावसाची अनुकूल स्थिती आहे आणि थोडं रत्नागिरी किंवा पुणे, रायगड, थोड्याफार प्रमाणात सातारा जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. काल आपण बघितलेलं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 45.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं आणि जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली. भारतामध्ये जवळपास जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये 10 पैकी 8 शहरं आहेत आणि ज्याची नुकतीच नोंद उच्चतम तापमान म्हणून झालेली आहे. याचा अर्थ मी यापूर्वी अंदाज देताना, यावर्षी उष्णतेचा अंदाज देताना सांगितलं होतं की विश्व रेकॉर्ड निर्माण होणारे तापमान यावर्षी असणार आहे आणि त्या पद्धतीने आता तापमान वाढलेलं आहे. शिवाय आपण बघतो की हे तापमान प्रत्येक दिवशी म्हणजे 26, 27, 28, 29, 30, 1 आणि 2 तारखेला देखील कायम आहे. त्यामुळे आपली इतक्या सहज या उष्णतेच्या लाटेतून सुटका होणार नाही. JFHचं हे मॉडेल जरी सध्या महाराष्ट्रात पाऊस दाखवत नसलं तरी याचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे केरळच्या दरम्यान इथे अशी एक ट्रप आहे ज्यामुळे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वाढते आहे. आपण बघतो की मध्य भारतावर एक WDचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान एक ट्रप ही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाला लगत आहे, तर एक ट्रप पूर्व भारतामध्ये उत्तरेकडून लगत आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती 30 तारखेला निर्माण होऊ शकते. आपण बघतो की या वातावरणात वाढ होण्याची शक्यता 1 मेला आहे आणि आपण बघतो खूप अर्धा भारत म्हणजे जवळपास अर्ध्या भारतामध्ये आपल्याला पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसते. 2 ट्रप आपल्याला या ठिकाणी कार्यरत असलेले दिसत आहेत. शिवाय जे वारे WDच्या स्वरूपात येत आहेत त्यांना तेही बाष्प घेऊन येत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल होणार आहे. 2 तारखेला देखील पावसाळी परिस्थिती आहे. जसं JFS मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाज देते त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघतो की केरळपासून अगदी पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम म्हणजे गोव्याच्या दरम्यान देखील एक ट्रप आहे आणि ज्याचा परिणाम पावसाच्या स्वरूपात देखील होतोय. पूर्व भारतामध्ये देखील मोठी पावसाळी परिस्थिती आहे आणि बंगालच्या उपसागरातून या दिशेने नव्याने पावसाळी परिस्थिती निर्माण होते. या भागात अरबी समुद्रात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. 24 तारखेला देखील या वातावरणात वाढ होईल. कर्नाटकामध्ये, केरळमध्ये पावसाळी प्रमाण वाढताना बघतो आपण 25 तारखेला. 26 तारखेला देखील यामध्ये वाढ होताना आपण बघतो. 27 तारखेला देखील अगदी पूर्व भारतापासून तर आपण अगदी कर्नाटकपर्यंत, केरळपर्यंत एक ट्रप विकसित होण्याची परिस्थिती बघतो आहोत. त्याच वेळेस एक उत्तर पूर्व अशा प्रकारचे एक ट्रप आहे आणि त्यामुळे वातावरण बदलत आहे. 28 तारखेला बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे. त्याच वेळेस अरबी समुद्रात देखील बाष्प निर्माण होत आहे आणि याचाच अर्थ असा होतोय की पूर्व भारताकडून देखील वातावरण भारताकडे सरकत आहे. त्यामुळे वातावरणातला बदल हा पाऊस देणार आहे.
30 तारखेला आपण पूर्व भारताकडील वातावरणाचा प्रभाव विदर्भापर्यंत वाढताना बघतो आहोत. 1 तारखेला देखील भारताच्या अनेक भागात, अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. 2 तारखेला देखील छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहील. या दरम्यान हवामानात एक बदल असा होतोय की एक WD राजस्थान, गुजरातच्या मार्गे सक्रिय होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आपण वातावरणातला बदल म्हणजे नंदुरबार, पालघर या भागात देखील, सुरतच्या भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे. शिवाय ओरिसा, छत्तीसगड, झारखंड आणि आंध्र प्रदेश या ठिकाणचं पावसाळी वातावरण कायम आहे. शिवाय आपण हेही बघतो आहोत की अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झालंय. या भागातही मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या वातावरणात 4 तारखेला वाढ होते. उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते. यामध्ये गारपीट आहे. त्यामुळे जर कोणाची शेतीची कामं बाकी असतील उत्तर महाराष्ट्रात तर त्यांनी ती पूर्ण करावीत. आपण 7 तारखेवर जर नजर टाकली तर आपण असं बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने बाष्प तयार होत आहे. अरबी समुद्रात नव्याने बाष्प तयार होत आहे. पूर्व भारतात मोठं पावसाळी क्षेत्र जवळपास 15 दिवसापासून आहे आणि पूर्व भारतात खास करून राजस्थान आणि गुजरातमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते. या दरम्यान जरी आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दिसत नसला तरी स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी अतिशय पोषक स्थिती आहे. बघतो या मॉडेलनुसार 30 तारखेपर्यंत पूर्व भारतात आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल. पुढे 7 तारखेपर्यंत आपण जे बदललेलं वातावरण आहे यामध्ये आपल्याला दिसतंय की नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये वातावरण बदलणार आहे. त्याचबरोबर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा भागात वातावरण बदलणार आहे. त्यानंतर सर्वात हवामानातला मोठा बदल म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये गोंदिया आणि गडचिरोलीच्या या भागामध्ये विशेष बदल दिसतोय. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पावसाळी परिस्थिती आहे. आता या भागामध्ये आपल्याला जरी पावसाळी परिस्थिती दिसत नसली तरी स्थानिक वातावरण निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. 24 तारखेलाही सांगली आणि सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. 25 तारखेला देखील हे वातावरण असणार आहे. 26 तारखेपासून या वातावरणात वाढ होणार आहे. 27 पासून पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण वाढेल. त्यामुळे 27ला गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेबरोबरच गारपिटीची शक्यता आहे. 28 पासून थोडं उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि थोडं पूर्व विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. 29ला देखील पूर्व विदर्भ, लातूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार या भागात पावसाचा अंदाज आहे. पूर्व भारताकडून मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण अतिशय तीव्र होण्याची शक्यता 30 एप्रिलला आहे. आपण जवळपास बघतो की वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या काही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव हे 1 तारखेपासून अधिक वाढेल. 2 तारखेला या वातावरणात खूप मोठी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडच्या दिशेने म्हणजे अरबी समुद्रातून बाष्प येते. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातून पूर्व विदर्भाच्या दिशेने बाष्प येते आणि अतिशय मान्सूनपूर्व पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला मे महिन्याच्या सुरुवातीलाच बघायला मिळणार आहे. यामध्ये आपण आता बघतो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण किनारपट्टीतील पालघर सहित पावसाचं वातावरण 3 तारखेला तयार होणार आहे. त्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
यवतमाळ या भागात देखील पावसाळी परिस्थिती असेल. बीड, लातूर आणि सोलापूर भागात जरी आपल्याला आता ढगाळ परिस्थिती दिसत नसली तरी तेव्हा या ठिकाणी देखील पावसाळी प्रभाव असणार आहे आणि हे WDचं वातावरण असल्यामुळे यामध्ये मोठी गारपीट असणार आहे. आपण फार पुढचा अंदाज बघणार नाहीत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.